आज आपण 34 इंच चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। चेस्ट आहे 34 इंच, त्याचा चौथा भाग घेणार आहोत 8.5 इंच, उंची आहे 13 इंच, त्यामध्ये आपण 1 इंच मिळवणार आहोत। गळा आहे फ्रंट नेक 6 इंच, बॅक नेक 7 इंच, बाही उंची 4.5 इंच, दंड घेर 5.5 इंच। याची आपण पेपर कटिंग बघू। ब्लाउजची उंची आहे आपली 13 इंच, त्यामध्ये 1 इंच मिळवणार 14 इंच। गळ्याचं माप 2.5 इंचावर, शोल्डर 5.5 इंचावर, छातीचा चौथा भाग 8.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी मिळवणार आहोत। 10 इंचाची आपण गडी घेणार आहोत। फ्रंट नेक आहे आपला 6 इंच। याचा आपण चौकोन तयार करून घेऊ। मोंढा घेणार आहोत आपण 6 इंचावर, त्याचा पण आपण चौकोन तयार करून घेऊ। मोंढ्याचा आकार देणार आहोत। 34 इंचासाठी आपण 1.5 इंचावर पहिला आकार आणि 2 इंचावर दुसरा आकार। याचा गोल आकार देऊन घेऊ। गळ्यालाही गोल आकार देऊन घ्यायचा। अडीच इंचावर एक निशाण लावायचं, दुसऱ्या साईडने पण 2.5 इंचच घ्यायचं। एक सरळ रेष मारून घ्यायची। या रेषेवर आपण कटोरीचे माप टाकणार आहोत। 34 इंचासाठी 5.5 आपण कटोरीचे माप घेणार आहोत। मोंढ्याच्या साईडनी 2.5 इंच, गळ्याच्या वरती 1 इंच, हे तिन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ। याची आता पेपर कटिंग करून घेऊ। फ्रंटचा पण आकार आपण कापून घेऊ। ही झाली आपली बॅक साईड। फ्रंट साईडची पण कटिंग करून घेऊ। ही कटोरी आपण पेपरवर परत वाढवणार आहोत। दुसऱ्या पेपरवर ही कटोरी आपण वाढून घेऊ। हा जसा आहे तसाच आपण काढून घेऊ। ह्या साईडने आपण 1.5 इंच वाढवलेला आहे, दुसऱ्या साईडने पण आपण 1.5 इंच वाढवून घेणार आहोत। या दोन्हीचा आपण याचा आपण सेंटर काढून घेऊ। सेंटरपासून खाली 1.5 इंच घेणार आहोत। ह्या सेंटरपासून 1.5 इंच इकडं आणि ह्या सेंटरपासून 1.5 इंच इकडं आपण
वाढवलेला आहे, याला आपण जोडून घेऊ. याला आपण गोल आकार देऊन घेऊ. बाहेरची साईड ही पूर्णपणे आपण कापणार आहोत. हा कटोरी आपण कापून घेतलेला आहे. अर्धा इंचाचा आपण वरतून गोल आकाराला देणार आहोत. ही झाली आपली कटोरी. आपण आता बाहीची कटिंग करू. कपड्यावर ज्यावेळेस आपण शिवू त्यावेळेस बी गळ्याला आपण गोल आकार थोडासा देऊन घ्यायचा आहे कटोरीला. बाहीची कटिंग करून घेऊ. बाहीसाठी पेपर घेतलेला आहे. मोंडा घेतलेला आहे आपण 6 इंच, त्यामध्ये 2 इंच मिळून 8 इंचाची आपण बाहीची घडी घेणार आहोत. उंची आहे आपली 4.5 इंच, त्यामध्ये 1.5 इंच मिळून 6 इंच. 2.5 इंचावर आपण एक निशाण लावणार आहोत. ह्या साईडने 1 इंच, दुसऱ्या साईडने पण 1 इंच. हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेऊ. अर्धा इंचाचा तिरका कट आपण बाहीला देणार आहोत. बाहीची कटिंग करून घेणार आहोत. ही झाली आपली बाहीची कटिंग. क्रॉस पट्टी घेणार आहोत आपण 3.5 इंच एका साईडने. छातीची घडी आहे आपली 10 इंच. दुसऱ्या साईडने आपण 2.5 इंच घेणार आहोत. याला आकार देऊन घ्यायचा. क्रॉस पट्टीची आपण कटिंग करून घेऊ. ही झाली आपली क्रॉस पट्टी. ही झाली आपली बॅक साईड. बॅक साईडला जेवढा पाहिजे तेवढा गळा आपण वाढवून कटिंग करू शकतो. ही झाली आपली फ्रंट साईड. बाही, कटोरी आणि क्रॉस पट्टी. ही आहे 34 इंच चेस्ट असलेल्या कटोरी ब्लाऊजची कटिंग. ही अशीच पूर्णपणे आपण ब्लाऊजवर ठेवून कट करणार आहोत.